अशा महान संतांच्या पायावर सगळ्या रिद्धी सिद्धी लोळलं घालत असतात. अष्टमासिद्धी नवचतुर्भुरी अष्टमासिद्धी सगळ्या काही सात्विक सिद्धी आहेत, काही राजसिद्धी आहेत, काही तामस सिद्धी आहेत. या सगळ्या सिद्ध्या संतांच्या पायावर लोळलं घालत असतात. कथा कसं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. शांतिप्रम एकनाथ महाराज काशीला गेले होते तीर्थयात्रेला आणि येता येता एकनाथ महाराजांकडे षष्टीचा उत्सव हा पूर्वीपासून चालत आलेला उत्सव आहे. आणि मग काशीहून येता येता अंबेजोगाई क्षेत्रामध्ये संत दासोपंत म्हणून महान भगवत दत्त भक्त होऊन गेले. त्यांचं एवढं ख्याती होती दासोपंताचे, प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय बरोबर ते संवाद करायचे. तिथे पोहोचलेले संत महात्मा होते, त्यांच्या बरोबर सोपण्या करायचे संत भगवान. आणि म्हणून काशीला गेलेले होते तीर्थयात्रेला एकनाथ महाराज. आणि येता येता षष्टीच्या उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी अंबेजोगाई क्षेत्रामध्ये थांबले. म्हणजे दासोपंतांना याचं निमंत्रण द्यावं. आणि दासोपंतच्या घरी एकनाथ महाराज आल्यानंतर दरवाजा बंद होता आणि आतमध्ये भगवान दत्तात्रय स्वामी बरोबर प्रत्यक्ष दासोपंत हे संवाद त्यांचा चालू होता. त्यांचा सोपट्याचा डाव चालू होता. आणि हात दिले दारावर एकनाथ महाराजांनी. म्हणले मी एकनाथ आलेलो आहे आपल्याला उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी. आणि असा आवाज ऐकल्याबरोबर भगवान दत्तात्रय स्वामी अदृश्य झाले आणि दरवाजा उघडला. तेव्हा दासोपंत शांतिप्रम एकनाथ महाराजांना म्हणतात, काय तुमचं अवभाग्य नाही. अहो आता भगवान दत्तात्रय स्वामी बरोबर मी बोलत होतो, आमचा संवाद चालू होता आणि तुमचं किती दुर्दैव आहे, तुम्ही आल्यानंतर भगवान दत्तात्रय स्वामी अदृश्य झाले. तुमच्या नशिबातच म्हटले भगवान दत्तात्रय स्वामींचं दर्शन. ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही, ज्यावेळेस येऊ गेल त्यावेळेस भगवान दत्तात्रय दर्शन देतील म्हटले. आता पण तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी मी आलो निमंत्रण देतो. आता योग संप्रदाय परिपूर्ण भगवान संत दासोपंत होते. त्यांच्याकडे एवढं गडगंज भौतिक ऐश्वर्य, पारमार्थिक ऐश्वर्य, सर्वांगण ऐश्वर्य युक्त संत दासोपंत. आणि हे सगळं वैभव त्यांना थोडा अहंकार आला. म्हणजे शांतिप्रम एकनाथ महाराजाकडे जाऊन हे सगळं वैभव घेऊन आणि त्यांना दाखवून मनामधला शुद्ध भाव, काही सिद्ध्या होत्या त्यांच्याकडे एक दोन त्यांना बरोबर घेतलं. हाती पुढे अशा लौकिक ऐश्वर्य असेल, पारमार्थिक ऐश्वर्य असेल. संत दासोपंत पैठण क्षेत्राच्या ठिकाणी षष्टीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आले. एकनाथ महाराज